अतिशय चांगल्या पद्धतीचं घवघवीत असं यश यंदाही या NMMS परीक्षार्थींनी उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे आणि ही आपल्यासाठी संग्राम, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असंच चांगलं नाव तुम्ही आपल्या शाळेचं करता आहात, आपल्या पालकाचं किंवा आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करणार आहात अशी आम्हाला खात्री वाटते. तेव्हा ही यशाची परंपरा, यशाची घोडदौड आपण अशीच चालू ठेवायची आहे. आता स्कॉलरशिप परीक्षा नुकतीच संपन्न झालेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांनी 8वीच्या आणि 5वीच्या परीक्षा दिलेली आहे. आता थोड्याच वेळात तोही निकाल आपल्यापर्यंत येतोय आणि अशा विद्यार्थ्यांचा जे मेरिटमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांचा आपण शाळेच्या वतीनं सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करत असतो, लक्षात घ्या. त्याचबरोबर डिजिटलवरती फोटोसुद्धा ज्याचा झळकत असतो त्या विद्यार्थ्याचा. तेव्हा ही कामगिरी तुम्ही सातत्यानं कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतोय. आणि आता 7वीची पण स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे, तेव्हा त्या विद्यार्थ्यांना सुद्धा वर्गामध्ये सुद्धा सूचना केलेली आहे. त्यांचे जे आता तास चालू आहेतच. आणि त्याचबरोबर तुला काय पाहिजे संकेत गाडगे समोर बघ, लक्ष आहे का तुमचं? इतकं चांगलं काम या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आपण कुठं आहोत हे आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि सर्वांनीच अशा पद्धतीने आपल्या शाळेसाठी, शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण थोडं तरी काही ना काही खारीचा वाटा उचलला पाहिजे. आणि तुमच्या सर्वांचाच त्याच्यासाठी हातभार असतो मुलांनो. प्रत्येक उपक्रमामध्ये तुम्ही सक्रिय सहभागी होत असता. त्याचबरोबर कोणतंही काम असो अगदी प्रामाणिकपणे मनापासून तुम्ही सर्वजण करत असता. मला आज सांगायला आनंद होतोय, काल 7वीच्या विद्यार्थ्यांचा PEचा तास असतानाही काही विद्यार्थ्यांनी खूप सुंदर अशी स्वच्छता केलेली आहे, शालेय परिसर स्वच्छ केला. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी तर आपलं जे कंपाऊंड आहे तारक कुंपण त्याचंही काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्या 7वीच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा मी संस्था विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतोय. असंच आपण चांगलं काम करत राहूया, आपण आपल्या शाळेसाठी योगदान देत राहूया अशी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. मुलांनो, हे यश सहजासहजी मिळत नसतं. तुम्हाला मार्गदर्शन करणारे माझे सहकारी शिक्षक, शिक्षिका यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे. ते राबतायत, तुम्ही पाहताय. सकाळी जादा तासाला असतात, शिवाय दुपारनंतर आपण जेव्हा नियोजन करतो परीक्षा जवळ येत असताना तेव्हा सुद्धा ते कष्ट करतायत आणि तुम्ही त्यांना प्रतिसाद देताय. तुम्ही विद्यार्थ्यांनी स्वतःहून खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करायला हवा, तरच यश मिळत असतं मुलांनो. तेव्हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा, शिक्षकेतर कर्मचारी यांचं सुद्धा, सर्व बंधू भगिनींचं पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं, संस्था विद्यालयाच्या वतीनं मी अभिनंदन करतोय. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.